नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी कन्या योगिता. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट हे 25 ते 30 दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला आहे, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी या 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे कॉपर बेस फंगिसाइड आपल्याला बागेमध्ये फवारायचे नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या बागेमध्ये जे काही कॉपर, सल्फर हे डस्टिंग करतो ते आपल्याला करायचं नाही. जेणेकरून आपल्या मालाची ही गुणवत्ता ढासळते आणि आपल्याला मार्केटिंगच्या वेळेस आपल्याला फटका बसतो. त्यावेळेस आपण म्हणतो, की आपल्या मालाला कलर का नाहीये किंवा आपल्याला भाव का मिळत नाहीये. त्यासाठी आपल्याला या 2 गोष्टी टाळायच्या आहे आणि जेणेकरून आपल्या फळांची क्वालिटी ही चांगली राहील, त्याला चांगली चकाकी आणि कलर राहील. त्यामुळे या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला जरी स्प्रे करण्याची गरज पडली, तरी कुठल्याही प्रकारचा आपण कॉन्टॅक्ट फंगिसाइड बागेमध्ये वापरू शकतो किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट आपण आपल्या बागेमध्ये फवारणी करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट हे हार्वेस्टिंगला येणार आहेत, अशा शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि आणखी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्या यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.